संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या नागपूरच्या सकल मराठा कुणबी मूक मोर्चाची सांगता झाली आहे। यावेळी मराठा क्रांती मोर्चा समितीच्या युवतींच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांना निवेदन देत आम्ही पहिल्यांदाच राजकीय नेत्यांकडे आलोय, आम्हाला रिकाम्या हाताने पाठवू नका अशी विनंती केली। त्यावर मराठा आरक्षण हा भावनेचा नाही तर कायद्याचा विषय आहे आणि मराठा आरक्षणाची बाजू सरकार कोर्टात भक्कमपणे मांडेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली। त्याचवेळी कोपर्डी बलात्कार खून खटल्याची सुनावणी 20 डिसेंबरपासून रोज होणार असल्याची माहिती दिली। मराठा आरक्षण मूक मोर्चाचा शेवटचा धक्का देण्यासाठी हिवाळी अधिवेशनातच मोर्चा काढण्याचा निर्णय झाला होता। त्यानुसार नागपुरातील यशवंत स्टेडियमवरून दुपारी 12:15च्या सुमारास मोर्चाला सुरुवात झाली आणि 2:15च्या सुमारास मॉरिस टी पॉइंटवर राष्ट्रगीतानं मोर्चाची सांगता झाली। दरम्यान नागपूरच्या मराठा मोर्चानंतर मराठ्यांची धगधग संपणार नाही तर अधिक तीव्र होईल असं काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आपले प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। मराठा मोर्चाचं भगवं वादळ आज नागपूरमध्ये घोंगावलं होतं आणि याच विषयावर बोलण्याकरता आपल्यासोबत आहे काँग्रेसचे नेते नितेश राणे। नितेशजी, काय सांगाल? सरकार आश्वासन देत आहे आणि जनतेचा रोष रस्त्यावर पाहायला मिळत आहे। आज मराठा मोर्चा नागपूरमध्ये निघाला आहे। तुम्ही पाचही मुलींचे अगर भाषणं बघितले असतील तर सगळा रोष ह्या राज्य सरकारवर आहे। हे राज्य सरकार अक्षरशः मराठ्यांबरोबर खेळत आहे। जेव्हा आम्ही सभागृहामध्ये मुख्यमंत्रींना सांगतो की बाबा तुम्ही कालबद्ध आम्हाला कार्यक्रम द्या, की बाबा मराठ्यांना तुम्ही आरक्षण 6 महिन्यात देणार, 1 वर्ष देणार, तर कुठेही उत्तर देत नाही। सत्तेमध्ये असलेली शिवसेना त्यांचे पक्षप्रमुख मैदानात सांगतात की बाबा आर्थिक निकषावर आरक्षण द्या, त्यांचे आमदार विधानसभेमध्ये बोलतात की मराठ्यांना जातीवर आरक्षण द्या। म्हणजे सत्तेमध्ये बसलेले दोन्ही पक्ष अगर मराठ्यांबरोबर राजकारण करत असतील तर मराठ्यांनी पण मूकमोर्चे किती काढायचे ह्याबद्दल पण आता विचार करण्याची वेळ आलेली आहे। काय कुठेतरी असं होतं की सरकार पण राजकारण करत आहे। निवडणुकीमध्ये ज्या प्रकारे आश्वासनं दिली गेली, आता ज्यावेळेस न्यायालयामध्ये ॲफिडेव्हिट दाखल करायचा विषय आला तेव्हा कुठेतरी राणे समितीचंही कुठेतरी त्याकडे दुर्लक्ष केलं गेलं। जो अहवाल राणे समितीने दिला होता, कुठेतरी आरक्षेच्या दबावामध्ये सरकार काम करत आहे। तुम्ही समजून घ्या, जे आरक्षण विरोधी ज्यांनी न्यायालयामध्ये गेलेला आहे केतन तिरोडकर, तोही या सरकारचाच माणूस आहे। राणे समितीवर आक्षेप करायचा आणि सरकारच्या ॲफिडेव्हिटवर सगळं काय राणे समितीचे जे काय उल्लेख केलेला आहे त्याचवर ॲफिडेव्हिट तयार करायचं। मुळामध्ये ह्या राज्य सरकारला मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही, कारण का RSSच्या संविधानामध्ये आरक्षण हा विषय नसल्यामुळे हे शिवसेना भाजपचं राज्य सरकार हे मराठ्यांना आरक्षण देणार नाही। म्हणून आता मराठ्यांना विचार करण्याची वेळ आलेली आहे की आता मूकमोर्चावरच थांबायचं आहे का ह्यांच्यावर आता ठोक मोर्चे काढायचे, आता मराठ्यांनी ठरवायचं। कॅमेरामॅन दिनेश सातपुते, जय महाराष्ट्र न्यूज।